नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नदीपात्रात बुडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जालन्यातील पाचान वडगाव येथील कुंडलिका नदीत ही घटना घडली आहे। या शेतकऱ्याच्या परिवाराला 25 लाख रुपये आर्थिक मदत आणि मुलीला शासकीय नोकरीत समावेश करून घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे। मागील 3 ते 4 दिवसांपासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाने नदी नाले तलाव तुडुंब भरून वाहत आहे। शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यातच आता जालना जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे। पाचन वडगाव येथे शेतकरी संतोष बंसीधर घुसुंगे हे आपल्या नित्य नियमाप्रमाणे रोज शेतातून जनावरांच्या गोठ्यावरून दूध काढून घरी येत असताना कुंडलिका नदीपात्रात तोल गेल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झालाय। या ठिकाणी असलेल्या काही उपस्थित नागरिकांनी आणि गावचे माजी सरपंच नारायण सुलताने त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत नदीच्या प्रवाहात ते वाहून गेले। यावेळी त्या ठिकाणी असलेले नागरिक तसेच सरपंचांनी त्यांना वर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले। यावेळी या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांना माहित होताच त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत या घटनेची माहिती घेतली, तसेच परिवाराला धीर दिला आणि या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली की या परिवाराला 25 लाख रुपये आर्थिक मदत तसेच परिवारातील एका मुलीला शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। भाऊ आज मला सांगा, तुम्ही घाटी रुग्णालयात हजर झालेले आहेत, काय प्रकरण आहे, काय सांगा? दुर्दैवी घटना आहे। एका शेतकऱ्याचा या ठिकाणावर प्राण गेलेला आहे। 3-4 दिवसापासून या ठिकाणी पाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात आणि पाणी चालू असल्या कारणाने शेतकरी शेतातून दूध घेऊन परत वापस येत असताना संतोष बंसीलाल घुसिंगे नावाचा शेतकरी आहे। हा अल्पभूधारक शेतकरी आहे। याचा त्या ठिकाणावर ते दूध घेऊन परत वापस येताना कुंडलिका नदीमध्ये ते वाहून गेला। त्याची डेड बॉडी इथं आलेली आहे। आता पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे नातेवाईक सगळे काही आलेले आहे। त्याला 3 लेकरं आहे, त्यापैकी 2 मुली आहे, 3 मुली आहे, 1 मुलगा आहे आणि 1 मुलगी 13वीला आहे। आमचं या राज्य शासनाकडे, मुख्यमंत्र्याकडे, कृषी मंत्र्याकडे आमची अशी मागणी आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की त्याने तातडीने त्यांना 25 लाख रुपये मदत द्यावा शेतकऱ्याला आणि त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी नोकरीमध्ये समावेश करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। आता आम्ही थोड्या वेळाने वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते कलेक्टर मॅडमला त्या ठिकाणी डेलिगेशन देणार आहे आणि सांगणार आहे दुसरी परत एक घटना घडली त्या जालन्यामध्ये की आता माहिती मिळाली। आम्ही बदनापूरच्या तहसीलदाराला विचारलं, देवपिंपळगावला एक महिला सुद्धा त्या ठिकाणी नदीतून वाहून गेलेली आहे, ते सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे। या जालन्यामध्ये मोठी ढगफुटी झालेली आहे आणि आम्ही नागरिकाला आवाहन करतो की बाबा घराच्या बाहेर थोडा व्यवस्थित बघून निघावा। पाणीचा कवा पण माप वाढू शकतो, पाणी कवा पण वाढू शकते आणि कधी पण अशी दुर्घटना घडू शकते। शासनाला कळकळून आमची विनंती आहे की अल्पभूधारक शेतकरी आहे, याच्यात कुठलं काही राजकारण नाही, पण तातडीनं तुम्ही यांना मदत करावा। 25 लाख रुपये या शेतकऱ्याला मदत द्यावा। अल्पभूधारक शेतकरी आहे आणि त्यांच्या मुलीला नोकरीमध्ये समावेश करावा अशी आमची मागणी आहे। नवनाथ वाघमारेंची कार जाळणाऱ्याला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे। विश्वंभर तिरुखे असं संशयित आरोपीचं नाव असून त्याने ही कार जाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जालना शहरातील नीलमनगरात नवनाथ वाघमारे यांची कार जाळणाऱ्या विश्वंभर तिरुखे याला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ जाळून नुकसान करण्याचा प्रकार जालना शहरातील नीलमनगरात घडला होता। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता विश्वंभर तिरुखे याने वाहन जाळल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शिवाळे, फौजदार बाबासाहेब मोरे, जमादार सदा राठोड, पोलीस नाईक बाबा गायकवाड, संदीप चव्हाण, दिलीप गायकवाड, अमजद पठाण, मतीन शेख, इम्रान खान यांच्या पथकाने केली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयित विश्वंभर तिरुखे याला अंबड चौफुली येथून अटक केली असून तिरुखे याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे। दिनांक 21/9/2025 रोजी रात्री 10 ते 10:30 दरम्यान नरिमन नगर जालना इथे ही घटना घडलेली होती।
कार काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये कारचं 40 ते 45 हजार रुपयांचं नुकसान झालं होतं. अशी फिर्याद प्राप्त झाल्यानंतर कदीम जालना पोलीस स्टेशन येथं गुन्हा रजिस्टर नंबर 400/25 कलम 326 फ आणि भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. आम्ही आजूबाजूच्या परिसरातील CCTVची पाहणी केली असता विश्वंभर भानुदास तिरुखे यांनी हा गुन्हा केल्याचं त्या CCTV फुटेजच्या तपासणीनंतर निष्पन्न झालं. आम्ही त्यांना आज अंबड चौफुली येथं अटक केलेली आहे आणि त्यांना आता पुढील कारवाई करता कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. अजून इंट्रोगेशन चालू आहे त्या संदर्भातलं. इंट्रोगेशन झाल्यानंतरच त्या बाबीवर प्रकाश पडू शकेल आणि निष्पन्न होऊ शकेल. अद्यापर्यंत त्याबाबत काही त्यांनी सांगितलेलं नाही. चौकशी चालू आहे आणि त्यांनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी कबूल केलेलं आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे याकरिता आंदोलक दीपक बोराडे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून जालन्यात आज सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे याकरिता आज धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील वळण रस्त्यावर विविध गावागावातून आलेल्या धनगर समाज बांधवांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर शहरातील गांधी चमन जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्यामुळे शहरात पिवळं वादळ पाहायला मिळालंय. जोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. लाखोच्या संख्येने धनगर समाज बांधव जालना इथे एसटी आरक्षणासाठी आलेला आहे आणि आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे हे गेले 8 दिवस झाले प्राणांतिक उपोषण करतात. पण हे सरकारने आणखीपर्यंत या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही. उपोषणाच्या ठिकाणी आलेले नाही, कोणीही मंत्री किंवा संत्री इथं आलेले नाही. तरी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो. सर्वप्रथम आम्हाला सांगायचं आहे की 2014ला फडणवीस साहेब जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टी, त्यांनी शब्द दिला होता की आम्हाला सत्तेत बसवू, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ. अशा 100 पेक्षा जास्त कॅबिनेट झाल्या तरी पण धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही. त्याच्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली करण्याची ताकद आहे धनगरांमध्ये. आणि आज आमचा इशारा मोर्चा असणार आहे. फडणवीस सरकारने आज आम्हाला GR नाही दिला तर आम्ही सरकारला गंभीर इशारा देतो की धनगर समाज महाराष्ट्रातील तमाम पिवळं वादळ या भाजपच्या आणि महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत अजितदादा आणि शिंदे साहेब यांना इशारा देऊ इच्छितो. आज आमचा निर्णय होणार आहे. दीपक भाऊ ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने धनगर समाजाची दिशा ठरणार आहे. कारण आम्हाला सरकारने बघा एकाला दुसरा न्याय, जालनामध्ये किती मोठं आंदोलन उभं झालेलं आहे प्रत्येक समाजाचं, पण सरकार इथं पायगडा घालतं. मुख्यमंत्री येतात उपोषणाच्या ठिकाणी. मग एका मराठा समाजासाठी जर मुख्यमंत्री येऊ शकतात जरांगेसाठी, तर मग संविधानिक पद्धतीने मागणी करणाऱ्या आमच्या दीपक भाऊसाठी मुख्यमंत्री कधी येणार? हा आमचा सरकारला इशारा आहे आणि सवाल आहे. तुम्ही जर मुख्यमंत्री इथे नाही आले तर आम्ही कोणीही इथून उठणार नाही, आम्ही जालना सोडणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी इथं आलं पाहिजे ही आमची मागणी आहे. 8 दिवस झाले सरकार दखल घेत नाही कारण सरकार जातीवादी आहे. सरकारला फक्त शिव्या देणाऱ्या, आईवर शिव्या देणाऱ्या लोकांची सरकार काळजी करतं कारण ते त्यांचे जावई आहेत. पण जे संविधानिक मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे जे लोक आहेत, आमचे दीपक भाऊ रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, त्यांनी संविधानाच्या मार्गाने जाऊन आंदोलन केले. धनगर समाजासाठी 8 दिवस उपोषण केले. आमची मागणी आजची नाहीये, गेली 36 वर्ष पूर्वीपासूनची मागणी आहे. तरी पण भोळ्या धनगरांना फसवण्याचं काम हे फडणवीस सरकारने केले. त्यामुळे फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे जाणून बुजून सरकार आम्हाला दुर्लक्षित करत. काय म्हणते डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे, समता परिषद सरचिटणीस. आज माझे बाबा म्हणजे दीपक बोराडे यांना उपोषण करत असताना आले आहेत आणि आज आम्ही हा विराट इशारा मोर्चा काढलेला आहे. आमची एकच मागणी आहे की आम्हाला जे संविधानाने दिलेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आम्हाला मिळावं. ते आम्हाला संविधानात दिलेलं आहे, फक्त त्याची अंमलबजावणी करून द्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि माझे बाबा 8 दिवसापासून उपोषण करतायत. जसे ते ठणठणीत घरून निघाले होते तसेच आम्हाला ते घरी वापस पाहिजे. जर त्यांना काहीही झालं तर हा पूर्ण धनगर समाज त्यांचा काय प्रतिक्रिया राहील, काय त्यांचा आक्रोश राहील याचा सरकार विचार सुद्धा करू शकत नाही. आम्ही आता गांधी चमन
वापस जिथे उपोषणाचं स्थळ आहे तिथपर्यंत जाणार आहोत. जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 2 ट्रान्सफॉर्मर युनिटला आज सकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली असून या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीमुळे जुना जालना तसेच चंदनझिरा भागातील वीज पुरवठा काही तासांसाठी खंडित झाला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास अग्निशमन कार्यालयाला फोनद्वारे माहिती मिळाली होती. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान पाण्याचे बंब घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. 2 ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग भयानक स्वरूपाची नसली तरी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल पेटल्यामुळे आगीची तीव्रता अधिक होती. उष्णता 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक वाढल्यामुळे ती नियंत्रणात करण्यासाठी अधिक वेळ लागलाय. पानपट्टे यांनी सांगितले की आग विझवण्यासाठी पाण्यामध्ये लिक्विडचा वापर करण्यात आला असून प्रक्रियेला वेळ लागत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे, सहाय्यक अधिकारी संदीप दराडे, नागेश घुगे, संतोष काळे, राहुल नरवाडे, किशोर सकट, नदीम यांच्यासह 7 ते 8 जवानांची टीम घटनास्थळी काम करत आहे. आमच्या 2 बंबांसह जवळपासच्या कंपन्यांकडून पाण्याचे टँकरही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आग नियंत्रणात आणणे शक्य झाले. औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडल्याने तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक कंपन्यांच्या सहकार्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या घटनेमुळे जुना जालन्याचा काही भाग आणि चंदनझिरा परिसरात 5 ते 6 तास विद्युत पुरवठा खंडित असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. काय नेमकं कुठे फायर झालाय? ॲक्च्युली आम्हाला सकाळी पहाटे आज रोजी एक 7:30च्या दरम्यान फोन आला की MIDC मध्ये युनिट आहे MSCBचं, तिथं ट्रान्सफॉर्मरचं, आणि मोठे 2 ट्रान्सफॉर्मर आहेत, त्यांना आग लागली आहे. सुदैवानं आग तशी जास्त ही नव्हती, भयानक नव्हती किंवा जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी पोहोचताच आम्ही बघितलं की 2 ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली आहे. त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ट्रान्सफॉर्मरमधलं तर ते जळत होतं आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये हीट इतकी वाढली होती की त्याला कुलिंग करणं म्हणजे ते मोठी प्रोसेस आहे, त्याला एक वेळच लागतो. त्या आगीला असं लवकरात लवकर आपलं जशी नॉर्मल आग असते तशी आटोक्यात येत नाही, त्याला कुलिंग करायला एक टाईम लागतो. जोपर्यंत त्याच्या 100 सेल्सिअस तापमानच्या खाली येणार नाही तोपर्यंत हीट म्हणजे विझणार नाही, ऑटोमॅटिक तो पेट घेईल. अशा प्रकारचं एक लिक्विड आहे तो, त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. आणि आग तरी आता दोन्ही ट्रान्सफॉर्मरची आटोक्यात आली आहे. आग नाही, थोडासा फ्लेम निघतोय, ते पण आपण लवकर कंट्रोल करू. आणि यात जीवितहानी वगैरे कुठली झाली नाही. माझ्यासोबत माझे सहकारी 8 कर्मचारी आलो आणि मी मुख्य अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे, नंतर नागेश घुगे, नंतर किशोर सकट, नंतर अजून माझे सहकारी संतोष काळे, राहुल नरवाडे, नदीम, अशी आमची टीम आहे 7-8 जणांची. आम्ही ते आता सध्या आगीवर काम करतोय. आग जनतेला हेच सांगतो की आग तर आता आटोक्यात आलेली आहे, काही जीवितहानी नाही सुदैवानं. आणि अशी आग जर यदा कदाचित कुठं आपल्या आसपास किंवा लागली तर त्वरित कल्पना द्यावी, जशी आज आम्हाला भेटली. त्यामुळे दुर्घटना मोठी होण्यास टाळता येईल आणि आग लवकरात लवकर आम्हाला बी आटोक्यात आणता येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाण्याचे बंब वगैरे आणण्यात आले आपलं काय? आता सध्या 2 फायर बंब आलेले आहेत आपल्या इथं, 2 गाड्या आणलेल्या आहेत आम्ही. आणि तिसरं आमच्याच बाजूलाच MIDC असल्यामुळं आणि MIDCचा परिसरच आहे हा, त्याच्यामधून त्यांनी 20,000 लिटरचे 2 टँक MIDCने आपल्याला तुरंत पाठवली. त्यामुळे इतर गाड्याची काही आवश्यकता नाही, फक्त 2च ट्रान्सफॉर्मर आहेत आणि त्याला आपण 4ही बाजूनं फायर फायटिंग चालू आहे. म्हणून गाड्यांची आवश्यकता नाही, फक्त पाणी लागत होतं, ते MIDC मधून उपलब्ध झाल्यामुळं फारशी भरपूर मदत झालेली आहे आग विझवण्याची. सध्या स्थितीला आग आटोक्यामध्ये आहे का? हो सर, सध्या स्थितीत तरी आग आटोक्यात आहे, काही घाबरायचं कारण नाही. पण तिला लागेल एक अजून 15-20 मिनिटं जास्तीत जास्त, त्याच्यामध्ये ती पूर्ण 0 होऊन जाईल. नदीला पूर आल्याने अंत्यविधी रस्त्यावर करण्याची वेळ पाथरूड येथील ग्रामस्थांवर आली. रहिवासी रमेश दगडूबा भगुरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा रस्त्यावरच अंत्यविधी करावा लागला आहे. जालना तालुक्यातील पाथरूड येथील रहिवाशी रमेश दगडूबा भगुरे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले होते. पाऊस पडत असल्याने आणि नदीला पूर येत असल्यामुळे पुराच्या पलीकडे स्मशानभूमीकडे जाता येत नव्हते. यावेळी गावातील गावठाण जमिनीवर अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांचा विरोध झाला होता. तेव्हा शेवटी नातेवाईकांनी रस्त्यामध्ये अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. अशा गरीब कुटुंबावर अशी वेळ येणे हे विचार करण्याजोगे आहे. त्यामुळे गावाशेजारील गावठाण जमिनी खाली करावे अशी मागणी नागरिकांकडून होतीये.
मायमाऊलींनो, निसर्गाच्या कोपामुळे आपल्यावर दुःखाचा डोंगर आहे. आपल्या डोळ्यातले पाणी बघवत नाही. मात्र या परिस्थितीचा सामना खंबीरपणे करा. सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय. गोळेगाव येथे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा प्रदेश सचिव पूरग्रस्तांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. गोळेगाव गावचे पुनर्वसन करण्यासाठी येत्या मंगळवारी विशेष बैठक मुंबई येथे आपण घेणार असून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर या पद्धतीने सूचना करतील त्या पद्धतीने या गावचे पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी दिलंय. पुढे त्या म्हणाल्या की छावणीमध्ये असलेल्या सर्व पूरग्रस्तांना शिजवलेले अन्न थेट पोहोच करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मागील 2 दिवसांपासून आपण गोळेगाव येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पूरग्रस्त आणि पुनर्वासी यांना अडचण येणार नाही यासाठी आपण पूर्णतः प्रयत्न करत असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं आहे. पंचनामे न करता मिळावी शेतकऱ्यांची मागणी आहे, पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे. पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल नाही तर कसं कळेल की या गावात बार पूर येतो, या गावामध्ये अडचण होते, त्या अतिवृष्टी झाल्यावर हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ. जिथे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून ही सगळी माहिती ती त्या ठिकाणी मांडतील आणि आपल्या सगळ्या गोदाकाठची गावं असतील किंवा गोदावरी, दुधना, पूर्णा, गोळेगाव, लोणी पाहिलं म्हणजे ऑल सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे आणि ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते आलेले आहेत. केंद्र सरकारच्या निकषामध्ये 65 मिली पाऊस जर 24 तासात पडला तर ते पीक विम्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन जालना जिल्हा वीज कामगार मेळावा पाठक मंगल कार्यालय येथे कॉम्रेड CN देशमुख वर्कर्स फेडरेशन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड कृष्णा भोयर, कॉम्रेड BL वानखेडे, कॉम्रेड अयाज खान पठाण, कॉम्रेड PM कुलकर्णी, कॉम्रेड संतोष मिसाळ हे उपस्थित होते. कॉम्रेड AB वर्धन आणि कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवर यांना जालना सर्कल पदाधिकारी आणि पतसंस्थेचे पदाधिकारी यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. वर्कर्स फेडरेशन संघटनेचा इतिहास फार मोठा आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4 प्रवर्गातील तांत्रिक आणि अतांत्रिक कामगारांच्या पदरामध्ये संघटनेने गेले 64 वर्षात खूप काही टाकले आहे. संघटनेच्या सभासदांनी सुद्धा तेवढीच निष्ठा संघटनेवर ठेवली. 1958 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. कॉम्रेड AB वर्धन आणि कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या विचाराचा वारसा असलेली संघटना विचाराने आणि संघर्षाने मोठी आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता कॉम्रेड अमर डांगे, कॉम्रेड संजय मगरे, कॉम्रेड संदीप केळकर, अंकुश दुनगहू, हरिश्चंद्र बरांडे, गणेश चिखले, ज्ञानेश म्हसलेकर, शेख मोहम्मद, संदीप तोडकर, विष्णू इंगळे, दादाराव पोपळघट, कुलदीप वाघमारे, रामेश्वर पवार, रामदास वायाळ, सूर्यकांत धायडे, केशव पगारे, सुरेश पवारे, रणजित पाटील, अंबादास तायडे, आसाराम मंढारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर हरिभाऊ कवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमर डांगे यांनी केले. आज जालन्यामध्ये या वीज कामगारांचा लाल बावटा प्रणित मेळावा जो आम्ही आयोजित केला त्यामध्ये प्रामुख्यानं सध्याची जी राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था कामगारांचे प्रश्न, कामगारांच्या समस्या याकडे कसं दुर्लक्ष करत आहेत, संघटित असंघटित कामगारांना त्यांचे न्याय्य हक्कापासून कशी हिरावता येईल हे जनजागृती करण्यासाठी आजचा मेळावा होता. आणि या मेळाव्यातून आम्ही पुढचं आंदोलनाचं पाऊल उचलणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा लढा या कामगाराच्या शोषणाविरुद्ध उभारणार आहोत. त्यासाठी जनजागरण होतं. त्यासाठी आज आम्ही जालन्याला मेळावा आयोजित केला होता. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये आयोजित या कामगार मेळाव्यात सर्व उपस्थित जे पदाधिकारी आहेत, या मेळाव्याचा उद्देश हे आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या वीज कंपन्या ज्या सरकारच्या मालकीच्या आहेत, या वीज कंपन्यांचं खाजगीकरण विविध माध्यमांना सध्या सुरू आहे आणि हे जर खाजगीकरण झालं तर विजेचे दर वाढतील, ग्राहकांना सबसिडाईज मिळणारी वीज हे बंद होईल आणि म्हणून स्मार्ट मीटरसारखा 27,000 कोटीचा जो प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे हा अत्यंत हानिकारक आहे. महावितरण कंपनीच्या दृष्टीनं
वीज ग्राहकाच्या दृष्टीनं, कारण विजेवरच्या दरावरती नियंत्रण राहणार नाही, भरमसाठ वीज दरवाढ होईल. आणि आत्ताच वीज ग्राहकाच्या तक्रार आहे की जे स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्या जात आहे ते जंप होत आहे, जे रिचार्ज केले जाते संपले आहे. त्या मीटरमध्ये चोरीचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे ज्या उद्देशानं ते मीटर लावत होते तो उद्देश काही पूर्ण होत नाही. दुसरं, महावितरण कंपनीमध्ये सध्या रिस्ट्रक्चरिंग सुरू आहे. रिस्ट्रक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार कपात होणार आहे आणि ही कामगार कपात व्हायला नाही पाहिजे. महावितरण कंपनीचा जो काही नफ्याचा भाग आहे तो नफ्याचा भाग खाजगी भांडवलदार अदानी, जिंदाल, टाटा, टोरेंटो या खाजगी भांडवलदारांना देण्याकरता नफ्याच्या क्षेत्रामध्ये पॅरलल डिस्ट्रीब्युशन लायसन्सी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. त्याला प्रचंड विरोध कामगार संघटनांचा आहे. 9 जुलैला नुकता संप झाला. तो संप म्हणजे देशामध्ये यासाठी झाला की देशामध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून संविधानानं जे काही कायदे निर्माण केले होते, आयटकसारख्या ट्रेड युनियननं कामगारांसाठी कायदे निर्माण केले होते, हे सर्व कायदे 100च्या वर कायदे रद्द करून 4 लेबर कोड तयार केलेले आहे. आणि ते लेबर कोड पूर्ण कामगाराचं शोषण करणारे आहे. त्याला विरोध करण्यात गेला होता. सोबतच देशाच्या वीज उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण चाललेलं आहे, ते रोखण्याकरता संप होता. देशाच्या वीज उद्योगामध्ये काम करणाऱ्या अनेक भागातील वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, ते पेन्शनसुद्धा मिळायला पाहिजे. आणि कामगार कायद्याचं पुनर्गठन झालं पाहिजे, कामगाराच्या हिताचं संरक्षण झालं पाहिजे. याकरता सातत्याने आम्ही वीज कामगारमध्ये अवेअरनेस तयार करतो. आणि म्हणून जालना जिल्ह्याच्या कामगारांना आम्ही याकरता संबोधित करायला आलो की हे जे काही खाजगीकरणाचं संकट आहे, जनसुरक्षा नावाचं विधेयक आहे, म्हणजे जे बोलणारे जे लोक आहेत, सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे, त्यांचा आवाज बंद करण्याकरता ते विधेयक आज विधानसभेमध्ये पास केलं, विधान परिषदेमध्ये पास केलं. राज्यपालांनी अनुमती दिली तर सरकारच्या धोरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांना किंवा सामाजिक संघटनांना बोलता येणार नाही, हे चुकीचं आहे. कामगार कायद्यामध्ये कामाचे 8 तास जे निर्धारित केले होते ते सरकारनं कामाचे 8 तास वाढवून 12 तास केले. या सर्व गोष्टीला महाराष्ट्र स्टेट एक्झिक्युटिव्ह वर्कर्स युनियनचा विरोध आहे. आणि पुढच्या आंदोलनाच्या तयारी करता सध्या 7 संघटना वीज उद्योगाच्या एकत्र आहे आणि त्यांनी रिस्ट्रक्चरिंग, त्याच्यानंतर खाजगीकरण, जलविद्युत केंद्राचं खाजगीकरण या सगळ्या मुद्द्यावरती आम्ही संपावर जाण्याचा निर्णय लवकरच महिन्यामध्ये घेणार आहोत. आणि म्हणून त्या दृष्टीनं जालना जिल्ह्यातील कामगार अभियंते, कंत्राटी कामगार या सगळ्या लोकांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार।
संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात, भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात, नालीत फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत